क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाईत लाचखोरीवर एसीबीचा मोठा प्रहार। महावितरणचा सहाय्यक अभियंता 3,000ची लाच स्वीकारताना जाळ्यात। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई येथे लाचखोरी विरोधात अँटी करप्शन ब्युरोने मोठी कारवाई केली आहे। महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदे यांना 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 2 ग्राहकांची सोलर सिस्टीम बसविण्यात आली होती। या ग्राहकांना महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यासाठी आवश्यक असलेला रिलीज ऑर्डर देण्याच्या बदल्यात संबंधित सहाय्यक अभियंत्याने 4,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। तडजोडीनंतर 3,000 रुपये स्वीकारताच सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदे यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। या कारवाईनंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार आणि एसीबी चंद्रपूरच्या सापळा पथकाने पार पाडली। लाच मागणाऱ्यांवर एसीबीची करडी नजर कायम असून कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।